हाय, मी जान्हवी. आज दुपारी 1:30 वाजताच मी खंडाळ्याहून निघून तासाभरात रत्नागिरीला पोहोचल्यावर माझ्या टीम मेंबर्सना पिक केलं आणि आजच्या फर्स्ट लोकेशनला जायला निघाले. गेल्या गेल्या सगळ्यात आधी मेहंदी सिमेट्रिक यावी म्हणून मेजरमेंट घेऊन मार्किंग केलं आणि मेहंदीला सुरुवात केली. ही आहे आजची ब्राईड निकिता. ही थेट कतारहून आली होती आणि तिचं लग्न रत्नागिरीला होतं. जवळपास 2 तासात निकिताच्या फ्रंट हँड्सची मेहंदी पूर्ण केली. या मेहंदीमध्ये कम्प्लीट फ्लोरल डिझाईन काढलं होतं. साइड बाय साइड पायांची सुद्धा मेहंदी पूर्ण झाली. पायाला क्लासिक मंडला डिझाईन काढलं होतं. निकिताची मेहंदी सुरू असताना माझ्या टीम मेंबर्स तिच्या घरच्यांची मेहंदी काढत होत्या. फ्रंट हँड सुकत असताना छोटासा ब्रेक घेऊन बॅक हँड्स काढायला सुरुवात केली आणि ते सुद्धा थोड्याच वेळात पूर्ण झाले. ही आहे निकिताच्या बॅक हँड्सची मेहंदी. यानंतर तिचे छान छान फोटोज क्लिक केले. काही वेळातच नवरदेव आले. मग त्यांच्या हातावर छोटंसं मंडला डिझाईन काढलं आणि त्यात अगदी छोट्याशा अक्षरात निकी नाव हाईड केलं. बघा बरं तुम्हाला सापडतंय का? आणि सापडलं तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. फायनली रात्री 8च्या दरम्यान सगळ्यांची मेहंदी पूर्ण झाली. ही आहे निकिताच्या ब्राइड्समेड्सची सुंदर अशी मेहंदी. अगदी त्यांना हवी होती तशीच. यानंतर त्या दिवशी रत्नागिरीला माझ्या माहेरीच राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सगळ्यांना पिक करून आम्ही अनुजाच्या ब्राइडल मेहंदीसाठी निघालो. काही वेळातच अनुजाच्या घरी पोहोचलो आणि मग ती छान तयार होऊन आली. आज लग्नाची मेहंदी काढायची असल्यामुळे तिचं औक्षण करून तिला पेढा भरून आमच्या कामाचा श्री गणेशा झाला. नेहमीप्रमाणे मेजरमेंट घेऊन मार्किंग केलं आणि मेहंदीला सुरुवात केली. ही आहे आजची ब्राईड अनुजा. जवळपास 2.5 तासात फ्रंट हँड्स आणि पायांची मेहंदी पूर्ण झाली. तर ही आहे अनुजाच्या फ्रंट हँड्स आणि पायांची ब्राइडल मेहंदी. इथे अनुजा आणि तिची भावंड मी लपवलेलं नाव शोधत होते, पण ते त्यांना अजिबातच सापडत नव्हतं. पुढे जवळपास 1 तासात बॅकहँड्सची मेहंदी पूर्ण झाली. ही आहे अनुजाच्या बॅकहँड्सची ब्राइडल मेहंदी. यानंतर इथे लंच केलं आणि सायडर्स मेहंदी माझ्या टीम मेंबर्सनी काढायला सुरुवात केली. मग आम्ही निघालो आजच्या सेकंड लोकेशनला रत्नागिरीतल्या सिद्धिविनायक हॉलला. आज इकडे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. गेल्या गेल्या लगेचच कामाला सुरुवात केली आणि 2 तासातच मेकअप हेअरस्टाईल पूर्ण करून साडी सुद्धा नेसवली. ही आहे प्राजक्ता. खूप गोड दिसणारी मॉम टू बी. तिच्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की ती किती खुश होती. तिची आई काय म्हणते ऐका. हा अशीच गोलपीर समोर बघ, समोर आता. पुढे होणाऱ्या आई बाबांचे छान कपल शूट सुरू झालं. प्राजक्ताच्या घरच्यांनी खूप आग्रह केल्यामुळे इथे आम्ही स्नॅक्सला पावभाजी खाल्ली आणि घरी जायला निघालो. वाटेत उद्याच्या अनुजाच्या साखरपुड्यासाठी लागणारी फ्रेश फुलं घेतली आणि मयुरीला घरी सोडून मी रत्नागिरीला माझ्या माहेरी राहायला गेले. बरं, आजच्या ब्लॉग मधली निकिता आणि अनुजाची मेहंदी आणि प्राजक्ताच्या डोहाळे जेवणाचा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तर असा होता आजचा माझा वर्क डे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.